गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकारणात नवा संघर्ष उफाळून आलाय। भाजप समर्थक आमदार शिवाजीराव पाटील यांनी थेट भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। गोकुळ निवडणुकीसंदर्भात झालेल्या महायुतीच्या बैठकीत आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप करत शिवाजी पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळे गोकुळच्या राजकारणातून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आलेत। म्हणजे खास करून आमचे राष्ट्रीय नेते चंद्रकांत दादानी मला नाही बोलवलं, खासदार साहेबांना बोलवलं, मुश्रीफ साहेबांना बोलवलं, पश्चिम महाराष्ट्रातले नेते सुमित कदमजी त्यांना बोलवलं। जिल्ह्याचं त्यांचं सुमितचं काय संबंध येत नाही गोकुळच्या याच्यामध्ये, ते सांगलीतले आहेत। खरं माहीत नाही कारण काय, कारण हे जर आपल्याला ग्राह्य धरत नसतील तर मी म्हटलं आमचे सतीश पाटील साहेब त्याला आमचे नाही आहेत, ते हा विषय असा होता। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या वक्तव्यानंतर गोकुळच्या राजकारणातील संघर्ष किती टोकाला पोहोचलाय याची प्रचिती येते। काही दिवसांपूर्वी शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती। मात्र त्यानंतर झालेल्या महायुतीच्या बैठकीत गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला। या बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे आणि अमल महाडिक उपस्थित होते। मात्र शिवाजी पाटील यांना निमंत्रण नसल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आमदार शिवाजी पाटील यांनी यापूर्वी गोकुळमधील 1308 संस्था बोगस असल्याचा आरोप केला होता। या संस्था निवडणूक प्रक्रियेतनं वगळण्याची मागणीही केली होती। मात्र नंतर यापैकी अनेक संस्थांना पात्र ठरवण्यात आलं। यामागे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबतच मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भूमिका असल्याचा आरोप शिवाजी पाटील यांनी केला आहे। मला साहेबांनी सांगितलं, शिवाजी आपल्याला युतीसोबत राहायचं आहे। साहेबांना सांगितलं, साहेब तुमच्या पुढे शब्दच नाहीत आम्हाला मान्य का। साहेबांनी तेव्हा सांगितलं, मी साहेब खरं 1310 ह्या दूध संचालक आणि 400 ह्या 27 ह्याचा हे ते 100% त्याची चौकशी लावून त्या अपात्र त्या आपल्याला ग्राह्य धरल्या जाणार नाहीत। त्यानंतर ठीक आहे म्हटलं, हो ते खरंच मुख्यमंत्री साहेबांनी मला बोलले आणि ते भेटून घ्या सांगितलं। खरं ह्या नेत्यांनी म्हणजे खास करून आमचे राष्ट्रीय नेते चंद्रकांत दादानी मला नाही बोलवलं, खासदार साहेबांना बोलवलं। गोकुळ निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र सध्या तरी दिसत नाहीये। त्यामुळे शिवाजी पाटील यांच्या वक्तव्यापूर्वीच काँग्रेस नेते आमदार सतेज पाटलांनी देखील महायुतीवर टीका केली आहे। गोकुळच्या निवडणुकीत थेट मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागणं हेच जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांचं अपयश आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे। जिल्ह्यातले नेते कुमकुवत आहेत हे दर्शवते। तुमच्या जिल्ह्यातल्या नेतृत्वांमध्ये कुमकुवतपणा आहे म्हणून तुम्ही करू शकत नाही। या गोकुळमध्ये गेले 25-30 वर्ष महाडिक साहेबांचं पॅनल होतं, त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती। कुठं आम्ही त्या पद्धतीने भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही। मुख्यमंत्र्यांनी कधी हस्तक्षेप केलेला मला तरी आठवत नाही। विशेष म्हणजे भाजप समर्थक आमदार असूनही शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले। त्यामुळं गोकुळ निवडणुकीत नेमकी कोणती समीकरणं तयार होणार, आमदार शिवाजी पाटील खरोखरच वेगळी भूमिका घेणार का आणि महायुतीमधला वाद किती वाढणार यावर गोकुळच्या सत्तेची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।